असतो ते सांगा. विद्याताई कमेंट येईल, पटपट सांगा विद्याताई. मी तुमच्या कमेंटची थोडी वाट बघतोय. जर माझं जर वाक्य तुम्हाला करत आहे ना, या जगात सुखी कोण आहे सांगा. सुखी आणि श्रीमंत माणूस नाही कोण असू शकतो. गरीब श्रीमंत म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही तो. तुम्ही एक व्यक्ती सांगा म्हणजे खरंच तुम्हाला खरोखरच ज्ञान आहे असं वाटेल तुम्हाला. नाहीतर तुम्ही कसं असतं फक्त मोबाईलमध्ये रील्स बघणं, नाहीतर दुसरं कोण भांडतंय कोण करते हे नाही. मला जरी एकानं जरी उत्तर दिलं का नाही मी समजेन की खरंच. बघा ह्या मी परत तुम्हाला सांगतोय, ह्या जगात समाधानी सुखी आणि श्रीमंत कोण आहे. माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला कधी माझं सासू सासऱ्याने पण सगळं नेले, पण मी कधी त्यांना असं म्हटलं नाही की बाबा द्या. आता ती द्यायला तयार आहेत. माझ्या भावानं माझं सगळं घरदार नेलं तरी मी दुःख करत बसत नाही. हेच विचार मी ज्याला सांगत असतो. पण सुखी कोण आहे ते सांगा. सुखी हे तर बघा. नाही माझं जेवण झालं, तुम्ही सुखी कोण आहे ते सांगा. हे काय म्हणतात विद्याताई सांगितलं नाही. सुखी कोणी नाही जगात. सुखी आहे ना जगामध्ये लई माणसं आहेत. म्हणजे कोण दाजी असंच. हे बघा जर टेन्शन घेत राहिलं ना कार्डियक अटॅक येईल. ठीक आहे तुमच्या ह्याच्यामध्ये जी कोलेस्ट्रॉल ते वाढेल ती. कोणीच नाही म्हणते. उत्तर द्या. मी तुम्हाला उत्तर देतो. ज्याचं शरीर तंदुरुस्त आणि धष्टपुष्ट आहे त्याला कुठलीही बिमारी नाही असा माणूस, अशी स्त्री, असा मुलगा, असा आई आणि बाप, नातवंड, नातेवाईक जेवढे पण आहेत, ज्याचं शरीर एकदम धष्टपुष्ट आहे, कुठलाही रोग नाही आहे, तो माणूस या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत समाधानी अशी व्यक्ती आहे. तुम्हाला हे विचार पटलं का. हे मला कसं कळालं. माझ्या आईवडिलांनी हे मला सांगितलं होतं. शरीर हीच खरी संपत्ती आहे. बरोबर नाही. आता ह्याचं एक उदाहरण सांगतो. आमच्या कोमलताई आहेत ना, त्यांना विचारा बरं. त्यांच्याकडं जरी सर्व पैसा असेल काही असू द्या पण आपलं शरीर आपल्याला ठीक साथ देत नाही, तो व्यक्ती सुखी आहे का, समाधानी आहे का. जरी त्याच्याकडे पैसा आला त्या पैशाचा काय करणार. बरोबर का नाही. जर तुमचं जर शरीर ठीक असेल तर तुम्ही एकदम सुखी माणूस म्हणतात. ठीक आहे. मी माझ्या आईवडिलांना देव का मानतो. त्यांना कुठलाही रोग नव्हता, कुठलंही काही नव्हतं. त्यांचं शरीर असं धष्टपुष्ट होतं. जेवून खाऊन निवांत जिथं झोपले तिथंच, काही रोग नाही, कोणाला काही त्यांनी काही बोललं नाहीत, काही नाही. म्हणतात ना जी चांगली माणसं असते ते देवाला पण प्यारी असते. जसं आपल्याला प्यारी असते तसं देवाला पण प्यारी असते. त्याला नको वाटतं का. म्हणून ते आई वडिला माझे आता देवाच्या चरणी आहेत. तसं समाधानी पाहिजे. आमच्या आई वडिलांनी कोणाला त्रास दिला नाही. म्हणून माझे वडील नेहमी म्हणायचे पैसा आज आहे उद्या नाही. न आपण काय या पैशाला रोज पूजापाठ करतो. ही माझी लक्ष्मी आली घरात, लक्ष्मी घरात आली. आता दिवाळी आला आहे, दिवाळी आली की मग लक्ष्मीपूजन करतो. त्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण ज्या फॅक्टरीमध्ये प्रिंट होऊन कागदावरती प्रिंट होऊन आलेल्या पैशाला आपण लक्ष्मी म्हणतो. तोच पैसा नरेंद्र मोदींनी जेव्हा सांगितलं हा पैसा चलनात राहणार नाही, मग ते काय झालं. त्या लक्ष्मीचं काय झालं. ते झालं कागज. त्याला लोकांनी असे रस्त्यावर फेकून दिली. मग तुम्ही हे बघा दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना पुरुष मंडळींनी आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे, तुम्ही शस्त्राचे करता, अवजाराचे करता, आपल्याकडे ज्या गाड्या वगैरे आहेत त्यांची पूजा करता, पण तुमच्या घरात जी लक्ष्मी आहे, जी स्त्री आहे, आई आहे, मावशी आहे, बहिणी आहेत, म्हणजे तुम्ही ज्या घराचे डॉमिनंट आहात